छाया प्रकाश दळवी. आम्ही इथं संजोग ए मध्ये राहतोय. आमची एवढीच अपेक्षा आहे की हा जो बिल्डर आलाय याच्यावर आम्हाला 100% विश्वास नाही आहे. आमची एवढी अपेक्षा आहे. आज आपण दादर सारख्या प्रख्यात विभागामध्ये आलेलो कीर्ती कॉलेजच्या पाठीमागे आपण पाहत असाल ही बिल्डिंग संजोग अपार्टमेंट ए विंग या इमारतीचं नाव आहे. इकडच्या लोकांच्या काही तक्रारी आहेत, काही समस्या आहेत, त्या आत्ताच दादर सैतान चौकी पोलीस चौकी ह्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. त्यांचं मत काय, त्यांचं गाऱ्हाणं काय आहे आमच्या जनतेपर्यंत पोहोचवणं हा आमचा एक पत्रकारितेचा उद्देश आहे. बघूया दादा काय सांगेल, नक्की विषय काय आहे? विषय असा आहे की आमची बिल्डिंग C1 दाखवली. बिल्डरच्या दबावाखाली येऊन ती बिल्डिंग संजोग अपार्टमेंट ही C1 दाखवली गेली. C1 दाखवल्यामुळे आम्हाला काही करता येत नाही. आम्ही गेले 50 वर्ष इथे राहतो आहे, पण BMC म्हणते तुमची बिल्डिंग C1 झाल्यामुळे बिल्डिंग आम्ही हे करणार, डिमॉलिश करण्यासाठी आज त्यांचा कॉन्ट्रॅक्टर आलेला, पण त्या कॉन्ट्रॅक्टर काही कागदपत्र नव्हती. त्यासाठी मग आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. पोलीस चौकीत जाऊन आलो तर तिकडे ते BMCचे अधिकारी आलेले आणि BMCच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला उद्या वॉर्ड ऑफिसला बोलवलेलं आहे आणि आमच्या तक्रार काय आहेत ते ऐकून घेणार आहेत. पण आम्ही सांगतोय ते कोण ऐकूनच घेत नाही. आमची बिल्डिंग तोडतायत. गेले 50 वर्षात ही बिल्डिंग बघा, आता ही बिल्डिंग उगाचच C1 दाखवलेली आहे. आम्हाला माहिती आहे बिल्डिंग C1 नाही, तरी बिल्डिंग C1 दाखवली गेली आणि ती बिल्डिंग तोडायचं आता कार्यवाही. माझं नाव विलास सीताराम भाटकर. C1 डिक्लेअर या 19 साली हा बिल्डर इथे आलेला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये 2 ग्रुप केले. एक 13-14 जणांचा, एक 7-7 जणांचा, असे 2 ग्रुप करून आमच्यामध्ये फुटाफूट केली त्यांनी आणि वेगवेगळी लोकं झाली. त्यांनी मग नंतर काही जणांनी रेंट घेतला आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी C1 डिक्लेअर केल्यानंतर आम्ही C2Bचा रिपोर्ट आणला. तर रिपेअर करता येत नाही आम्हाला 5-6 जणांना, तो एवढा खर्च आम्हाला पेलवणार नाही म्हणून आम्ही त्यांना विचारला. तर ते म्हणाले आम्ही रिपेअर करणार नाही म्हणून. असं झाल्यानंतर ही बिल्डिंग तशीच राहिली 2 वर्ष आणि टॅक्स कमिटीने आम्हाला डिक्लेअर केला ही धोकादायक आहे म्हणून आणि तुम्ही आता खाली करा. आणि या बिल्डरच्या दबावाखाली हा BMCने हा कारभार केलेला आहे. हा बिल्डरनीच दबाव आणलेला आहे आणि हे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला दादागिरी करतात इथे. या ठिकाणी आता का नाही जे बिल्डिंग इमारत डिमॉलिशन करायला आलेली आहेत, परंतु या ठिकाणी तुम्हाला वाटतंय काय ही तुमची बिल्डिंग C1 आहे किंवा हे जे कॉन्ट्रॅक्टर लोक आले ते कायदेशीर आलेत? हे बिल्डिंग आमचे किती लोक इथे येऊन गेले. ही बिल्डिंग C1 सगळे लोक म्हणतात ही धोकादायक नाही, C1 नाही, तरी ह्यांनी C1 दाखवली आहे. सगळे बहुतेक लोक येतात. BMCचा मोठा एक साहेब पण आलेला होता, त्यांनी पण बघितली आमच्या समोरची गोष्ट. तरी हे दाखवली कुणी C1 धोकादायक. इकडे जो कॉन्ट्रॅक्टर आलाय त्याकडे काय कागदपत्र आहे का? हा कॉन्ट्रॅक्टर आला, याचे कागदपत्र मागतो आम्ही, तर त्यांनी आम्ही दाखवले ना आम्हाला, म्हणून आम्ही पोलीस स्टेशन तक्रार केली. आता पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी झाली. आता BMCने आम्हाला सांगितलं उद्याची आमची भेट घ्या आणि आमची 10 वाजता तुमच्यावर आम्ही बोलणी करू. काय ते म्हणतो आता समोरचा रस्ता जो आहे तो 4.5 मीटरचा आहे, हा 9 मीटरचा पाहिजे, बरोबर ना? याला IOD कशी मिळाली? 7 वेळा IOD याची कॅन्सल झाली आणि शेवटची आता त्याला IOD मिळालेली आहे. ती कशाच्या याच्यावर मिळाली आहे ते अजून कोणाला माहिती नाही, बरोबर? 50 वेळा त्यांनी प्लॅन चेंज केला ह्याचा बिल्डिंगचा. एकदा 10 माळ्याचे दाखतो, एकदा 5 माळ्याचे, एकदा 4 माळ्याचे. याच्यावर विश्वास कोण ठेवणार कुठला? आणि B वाल्यांनी याला हे केला, टर्मिनेट केला याला B वाल्यांनी. आणि यांची केस चालू आहे. यांनी बिल्डिंगची आता हे केली, रिपेअर केली. आणि बिल्डिंग कशी दिसते बघा. हीच जर बिल्डिंग केली असते 5 वर्ष निघाली असती ना. बाहेर पडले. मग आम्ही असं कसं बाहेर पडणार? आम्हाला पण कागदपत्र हवेत का नको? ही लोक आम्हाला हमेशा टोचार करत होते. खजिनदार सेक्रेटरी आम्हाला हजारेला ते टोचर करायचे. बिल्डिंग खाली करा. इर्लेकराचा आमचा काही संबंध नाही आता. तर आम्ही आमची रूम त्याला देऊ शकत नाही. हे आले जे काम करायला, हे लोक दादागिरीने आम्हाला सांगतायत टाळे खोला आणि आम्हाला तुमचा रूम खाली करून द्या. आम्ही कसं देणार? नाही तर यांची BMC, नाही तर पोलीस. मग आम्ही कुठल्या परिस्थितीत देणार? या ठिकाणी अध्यक्ष कोण होता आणि सेक्रेटरी त्यांची नावं सांगा. हे चेअरमॅन फडणवीस, सेक्रेटरी आशिष पाटील, खजिनदार मंगेश बिजम. हे तिन्ही नावं घेतले हे विकासक किंवा लँडलॉर्डच्या फेवर मधले आहेत का? त्यातलेच आहेत ती लोक.
कमिटीमधलेच आहेत ती लोक. ह्या कमिटीनेच तर आमचा वाटोळा केला. किती लोकांनी चेक घेतले आणि किती लोक बाकी आहेत? तुम्ही 6 जणांमध्ये तुम्ही लोकांनी चेक नाही नाही, घेतलेले? आम्ही फक्त 6 जणांना नाही घेतले, बाकीच्याने घेतले. हा, त्यातले काही लोक पण आमच्यात आले आजपर्यंत. आणि नंतर आता त्यांची कमिटी सुद्धा बरखास्त झालेली आहे आणि नवीन कमिटी उभी राहिलेली आहे. तर त्याला ही लोक दाद देत नाहीये. ही लोक परस्पर व्यवहार करतात. हा, इर्लेकराबरोबर परस्पर व्यवहार करतात. जरी आता एवढं झालं तरीच ही लोक परस्पर व्यवहार करतात. हा, मग आम्ही काय करायचं? हा, आज मी छोटं मूल घेऊन BMC ला पण गेले 10 हा, मला महेशने पण 10 मला बोलवलं. 2 दिवसात बिल्डिंग पडणार होते. महेशला फोन केला मी. महेशला बोललं की बाबा असं असं आहे, काय करणार? महेश सावंत. नाही, मी बोलणार महेश सावंत, आमदार महेश आमदार. सावंत. हा, तर त्यांना मी बोला असं असं आहे, बिल्डिंग पाडणार आहे, काय करणार आम्ही कुठे जाणार? मला म्हणाले आई मी 2 दिवसात तुमचं करतो. अजूनपर्यंत त्यांनी आमचं काही केलं नाही. तर आता आम्ही कोणाकडे जाणार? हा तर एरिया त्यांचाच आहे ना, त्यांनी आम्हाला सपोर्ट करायलाच पाहिजेत. मग आता आम्हाला कोण सपोर्ट करणार? ह्या ठिकाणच्या जे स्थानिक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की स्थानिक जनप्रतिनिधी माननीय महेश सावंत यांनी या ठिकाणी लक्ष द्यावे आणि यांना न्याय द्यावा. कारण या ठिकाणी खरोखरच ही जी इमारत आहे ही C1 आम्हाला प्रत्यक्षदर्शनी दिसत नाही. तर या ठिकाणचा सोक्षमोक्ष लावावा आणि इकडचे जे रहिवासी आहे यांना योग्य तो नियमाप्रमाणे न्याय द्यावा. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र आणि न्यूज सगळे ज्येष्ठ मुंबई. नागरिक आहेत.